नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे आपले सरकार सेवा केंद्रासंदर्भाची. तर मित्रांनो, राज्यातील धाराशिव जिल्ह्याअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी याची जाहिरात जी आहे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2025 आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटच्या तारखेपर्यंत जे काही त्यांना अर्ज प्राप्त होतील त्याची यादी दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी धाराशिव जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल. जे काही छाननी होईल त्यानंतर पात्र किंवा अपात्र अर्जाची माहिती दिनांक 19 सप्टेंबर रोजी लावण्यात येईल. त्यानंतर अपात्र अर्जावरती आक्षेप नोंदवण्यासाठी 19 ते 23 सप्टेंबर 2025पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर पात्र अर्जाची अंतिम यादी जी आहे ही संकेतस्थळावरती 24 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर जे काही पात्र अर्जदार राहतील त्यांची मुलाखत घेण्याचा कालावधी हा 25 ते 26 सप्टेंबर या 2 दिवसाच्या दरम्यान राहील. अशा प्रकारे जे आहे हे पूर्ण शेड्यूल दिलेला आहे. आता आपण याबाबत अधिक अशी माहिती जाणून घेऊया. तर इथे दिलेलं आहे की तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे. ऑफलाईनमध्ये जे काही उमेदवार अर्ज सादर करतील तर त्यांना खालील प्रकारचे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. यामध्ये जे काही तुम्ही झेरॉक्स प्रती जोडाल त्यावरती तुमची साईन असणे गरजेचं आहे. आता इथे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे. आता शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता 12वी पास असला पाहिजे, म्हणजे किमान पात्रता 12वी त्यांनी मागितलेली आहे. जर समजा तुमची डिग्री झाली असेल तर त्याची मार्कशीट तुम्हाला जोडायची आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. डिग्री असेल तर डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता आणि इतर काही शैक्षणिक पात्रता तुम्ही उत्तीर्ण केले असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता. यामध्ये उमेदवारांना MSCIT किंवा कम्प्युटर रिलेटेड एखादा कोर्स तुम्ही उत्तीर्ण झालेले असले पाहिजे. आणि समजा सध्या कालावधीमध्ये जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यावेळेस सध्या जर तुमच्याकडे हा कम्प्युटर रिलेटेड कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला नसेल तर समजा जर तुमची निवड झाली तर निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये हा कोर्स तुम्ही उत्तीर्ण करून त्या संदर्भाचं सर्टिफिकेट सादर करणे गरजेचं राहील. यानंतर त्यांनी सांगितलं आहे की आपले सरकार सेवा केंद्राकरिता त्या भौगोलिक क्षेत्रात असलेल्या जागेच्या ठिकाणची एक कर पावती म्हणजेच इलेक्ट्रिक बिलची जी काही प्रत आहे ती तुम्हाला जोडायची आहे. जर तुमचं केंद्र जे भाडेतत्वावर असेल, समजा तुम्ही CSC सेंटर चालू केलं असेल किंवा सायबर कॅफे असेल तर ते जर भाडे करार तत्वावरती असेल तर त्याची करारनामा तुम्हाला जोडायचा आहे. आणि जर समजा सध्या करारनामा उपलब्ध नसेल तर तो तुम्ही निवड झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये सादर करणे गरजेचं राहील. समजा तुमच्याकडे CSC सेंटर असेल तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे. CSC सेंटर असणे कंपल्सरी नाही आहे, असल्यास जोडायचं सांगितलं आहे. यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. यामध्ये अर्जदारांना पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जे आहे हे जे तुमची निवड यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये सादर करणे गरजेचं राहील. यानंतर आहे रहिवासी प्रमाणपत्र. हे असेल तर तुम्हाला जोडणे गरजेचं आहे. रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट जोडू शकता किंवा तहसीलदार किंवा जे काही नगरसेवक किंवा नगर परिषदमार्फत जे काही प्रसिद्ध केलं जातं ते तुम्हाला जोडणे गरजेचं राहील. यानंतर इथे दिलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही उपक्रम राबवले जातात त्यामध्ये तुम्ही काही काम केलं असेल, त्या संदर्भाचं काही प्रमाणपत्र असेल, प्रशस्तीपत्र असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही यामध्ये जोडू शकता. यामध्ये हे जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या आधीच्या तारखेचं लागेल असं त्यांनी इथे सांगितलं आहे. त्याबाबतचे तुम्ही 3 ते 4 फोटोसुद्धा जोडू शकता. आता यामध्ये जे आहे मित्रांनो इथे सांगितलं आहे की अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असला पाहिजे. त्या भौगोलिक क्षेत्रासाठीचा जो काही माहिती आहे ती दिलेली आहे. उदाहरणार्थ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर संपूर्ण ग्रामपंचायत याला भौगोलिक घटक म्हणून समजलं जाईल. आणि नगरपरिषद व नगरपंचायतसाठी जर अर्ज करत असाल तर तुम्ही संपूर्ण नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्राअंतर्गत रहिवासी असली पाहिजे.
तर अर्जदारास जे आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे. आपले सरकार सेवा केंद्रासाठी जे काही मार्गदर्शक सूचना आहे त्याचे पालन तुम्हाला करणे गरजेचं राहील. तुमच्याकडे एक संगणक, स्कॅनर, प्रिंटर आणि तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असणे गरजेचं राहील असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर अर्जदार फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतो, म्हणजे तुमचा कोणताही एकच अर्ज यामध्ये ग्राह्य धरला जाईल. आता काही लोकांकडे ऑलरेडी केंद्र असेल तर अशा उमेदवारांच्या कुटुंबातील अर्ज जर प्राप्त झाले तर असे अर्ज जे आहे अपात्र ठरवले जातील. त्यामुळे कुटुंबातील एकच व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यास पात्र राहील. यामध्ये कुटुंबाची व्याख्या दिली आहे. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले किंवा मुली असा त्यांनी उल्लेख केला आहे. यानंतर आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी रहिवासाबाबत दिलेली माहिती किंवा इतर आवश्यक ती माहिती जर अर्जामध्ये चुकीची आढळली तर तुमची निवड जी आहे रद्द केली जाऊ शकते. अर्जदार हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा नसावा. अर्ज करताना दाखल करण्यात जर समजा गुन्ह्याबाबत तुम्ही माहिती लपवली तर जर त्यांना पुढे माहिती पडलं तर तुमची निवड जी आहे ही रद्द केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. यानंतर जे आहे यामध्ये खाली त्यांनी आणखी माहिती दिलेली आहे, तर त्याबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेऊया. तर आता हे सुरुवातीला इथे त्यांनी दिलं आहे की शासन निर्णयानुसार दिनांक 2 जून 2025 अन्वये जे काही आपले सरकार सेवा केंद्राकरिता निवड प्रक्रिया जी आहे ही खालील प्रकारे राबवली जाते, ज्यामध्ये 100 गुणाची यामध्ये निर्धारण करण्यात आलेले आहे. आता हे 100 गुण कशा प्रकारे राहते, जर समजा तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्हाला 30 मार्क दिले जातील. त्यानंतर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 25 मार्क्स तुम्हाला दिले जातील. तुमचं CSC केंद्र असेल तर 25 मार्क दिले जातील आणि समितीकडील मुलाखतीला 20 गुण असे राहतील. आता हे 20 गुण कशाच्या आधारे राहतील, तर तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण दिले जातील. लोकसेवा हक्क अधिनियम 2015चं तुम्हाला ज्ञान असेल तर 4 गुण दिले जातील. सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव जर तुम्हाला असेल तर तुम्हाला 10 गुण दिले जातील. अशा प्रकारे जे समितीकडील मुलाखतीचे 20 गुण आहेत त्याचा हा तपशील आहे. तर अशा प्रकारे जे आहे एकूण 100 गुणाची यामध्ये ही परीक्षा म्हणजेच एकंदरीत निवड प्रक्रिया राहील. आता पान नंबर 6 पासून तुम्हाला अर्ज नमुना दिलेला आहे. या नमुन्याची प्रिंट काढून आवश्यक ती माहितीसह भरून ती तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे. तर हा नमुना अर्जाची पान नंबर 6 पासून तुम्हाला इथे दिलेला आहे घोषणापत्रापर्यंत. तर हे तुम्हाला प्रिंट काढून जे आहे हे सादर करणे गरजेचं राहील. यानंतर पान नंबर 11 पासून जे आहे तुम्हाला तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय जागांची संख्या पाहता येणार आहे. इथे धाराशिव तालुक्याअंतर्गत जे काही ग्रामपंचायती पात्र आहे त्यानुसार त्यांनी जागांची तपशील दिलेला आहे. तर धाराशिव तालुक्याअंतर्गत एकूण 95 जागा आहे. त्यानंतर तुळजापूर तालुक्याअंतर्गत सुद्धा वॅकन्सीज आहे. तर इथे बघू शकता एकूण 92 वॅकन्सीज आहे. काही ठिकाणी नगर परिषदमध्ये 3 जागा आहे, नळदुर्ग नगर परिषदमध्ये 2 जागा आहे. अशा प्रकारे जे आहे पान नंबर 30पर्यंत तुम्हाला जागांचं तपशील पाहायला मिळेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तसेच जाहिरातीमध्येच तुम्हाला अर्जाचा नमुना मिळून जाईल, तो सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल असं मला वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.